श्रीराम समर्थ श्रीराम शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वावसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्यापरी पाववी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। भारत माता की जय। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, श्री समर्थांनी दशक 9 समास 2 ओवी क्रमांक 6 पुढील भाग आपण आज पाहणार आहोत। कालपर्यंत आपण 5 ओवी पाहिल्या, याचं वर्णन पाहिलं। समर्थ म्हणतात आहे की जे तुला दिसते ते नाही, जे दिसते ते राहणार नाही, ते नष्ट होणार आहे, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे। मनुष्य जे दिसते त्याला सत्य मानतो। हळूहळू साधकांची अवस्था आता ब्रह्माकडे लागली असल्यामुळे त्या परब्रह्माचं स्वरूप कसं आहे हे आमच्या डोळ्यांनी दिसावं, यासाठी ते मन ते तिकडे धाव घेते आहे। कधी पाहावं त्याला, कधी तो मला भेटेल अशी तळमळ माणसाला लागते। अनुदिनी अनुतापे तापलो रामराया परम दीनदयारा नीरसी मोह माया अचपल मन माझे नावरे आवरिता तुझ विण क्षीण होतो धावरे धाव आता। त्या परब्रह्माला पाहण्यासाठी मन आता अधीर झालेलं आहे। त्या अधीर मनाच्या बाबतीत समर्थ म्हणतात आहे, जरा धीर धर, तो भगवंत कसा आहे ते तुला सांगतो। श्रीराम समर्थ श्रीराम। ऐसा ऐकोनिया देव उठे दृष्टीचा भाव पाहू जाता दिसे सर्व दृश्यची अवघे श्रीराम। आम्ही भगवंत आता पाहण्यासाठी उत्सुक झालो। प्रत्येकाला असं वाटते की या नरदेही आपल्याला प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन व्हावं। पण समर्थ म्हणतात, देव जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्हाला तुमच्या डोळ्यांनी उठे दृष्टीचा भाव, याचा अर्थ डोळ्यांनी पाहावं असं वाटते आहे। कारण डोळ्यांनी जर तो दिसेल तर आम्ही धन्य होऊ असं माणसाला वाटतं। पण समर्थ पुढे सांगतात, पाहो जाता दिसे सर्व दृश्यची अवघे। आम्ही डोळ्यांनी मी पाहू लागलो तर आम्हाला दृश्य दिसते, परंतु दृश्यामागचा तो कर्ता पुरुष दिसत नाही। कारण डोळ्याचा भाव पाहणे आहे, दृश्य पाहणे हे दृष्टीचं कार्य आहे। म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे, दृष्टीचा विषयो दृश्य तोची जालिया सादृश्य तेणे दृष्टी पावे संतोष परिते देखणे नवे श्रीराम। आमच्या डोळ्यांनी जे दिसते, अर्थात दृष्टीचा तो विषय असल्यामुळे, दृष्टीचा तो विषय असल्यामुळे आम्हाला दृश्य दिसते। तोच दृश्य, तेच दृश्य म्हणजे परमेश्वर
असं आपल्याला वाटून आपल्याला त्यामध्ये समाधान वाटते. परंतु समर्थ म्हणतात, परी ते देखणे नव्हे. आम्ही देवदर्शनाला जातो, तीर्थयात्रेला जातो, तिथे देवळं पाहतो, मंदिरं पाहतो, लोक दिसतात. मंदिरामध्ये जाऊन आम्ही दर्शनही घेतो. आमच्या डोळ्यांनी जे दिसते आहे तेवढंच दिसणे नाही, दृश्य जे दिसते त्या पलीकडे भगवंत आहे. म्हणून आम्ही मूर्तीला पाहत नाही, मूर्तीच्या माध्यमातून भगवंताला पाहतो. ज्याप्रमाणे दूरची वस्तू आम्हाला पाहण्यासाठी दुर्बिणीची गरज असते, त्या दुर्बिणीशिवाय आम्हाला दूरची वस्तू दिसत नाही. तद्वत भगवंताला पाहण्यासाठी कुठलं तरी साधन लागते. म्हणून सगुण हे एक साधन आहे. सगुणाचेनी आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, असं संत वचन आहे. आमचे ज्ञानेश्वर माऊली म्हणते आहे, निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे. निर्गुणाच्या भेटीसाठी मी सगुणाबरोबर आलेलो आहे. सगुणाचा उच्छेद केला नाही आहे. सगुणाच्या पलीकडे निर्गुण आहे हे जाणलेलं आहे. आम्ही नुसतं दृश्यामध्ये अडकू नये, तर दृश्याच्या पलीकडे आपली दृष्टी जावी, हे समर्थ इथे विशेष करून सांगत आहेत. लोकांना माणसं दिसतात, लोकांना लोक दिसतात, लोकांना दृश्य दिसते, पण त्यामागे असलेला भगवंत दिसत नाही. म्हणून आपण देहामध्ये तो आत्माराम राहतो आहे, म्हणून त्या आत्मारामाची सेवा करणे म्हणून जनसेवा आहे. म्हणजे जीवसेवा आम्हाला करायची आहे, तर ती जीवसेवा यासाठी करायची आहे कारण तो जीव त्या देहामध्ये वास करतो आहे. म्हणून आम्ही देहाची सेवा करत नाही, तर त्या आत्मारामाची सेवा करतो आहे. म्हणून जनी जनार्दन असे. म्हणून त्या जनार्दनाची आम्ही शोध घेतला पाहिजे. ज्या जनार्दनाचा जर आम्ही शोध घेतला तर आम्हाला खरं दिसू लागेल. त्याला आम्ही देखणं असं म्हणू. अधिक देखणे त्याला म्हणतात. नुसतं देखणे नाही, विशेष देखणे. आम्ही एखादी गोष्ट पाहतो आणि निरखून पाहतो, यामध्ये फरक आहे. आम्ही रस्त्याने जात असताना आम्हाला अनेक गोष्टी रस्त्याने दिसतात, पण आम्हाला जरी दिसत असल्या तरी आम्ही तिथे थांबत नाही. तुम्हाला जर विचारलं की बाबा तुम्ही घरातून निघाल्यानंतर ऑफिसमध्ये पोचेपर्यंत तुम्हाला कोण कोण भेटले, कोण कोण दिसलं, तर उत्तर मिळेल अनेक लोक दिसले, पण एकाचे नाव मला सांगता येत नाही. अनेक दृश्य दिसले, पण कुठलेही दृश्य माझ्या डोळ्यासमोर निश्चित नाही. अनेक लोक दिसतात, पण लोकांमध्ये आम्हाला कुणी आपलं दिसत नाही. एखादा कुणी आपल्याला नमस्कार करतो, त्याला प्रतिनमस्कार केला जातो, पण आम्ही नमस्कार कोणाला केला हे सुद्धा आम्हाला कधी कधी दिसत नाही. कधी कधी लोक तुम्हाला नमस्कार करतात, तुमचं लक्ष त्याच्याकडे असते, पण तरीसुद्धा दृष्टीने डोळ्याने तुम्ही त्याच्याकडे पाहत असता, मन मात्र दुसरीकडे असल्यामुळे त्यांनी केलेला नमस्कारसुद्धा आपल्याला जाणवत नाही. याचा अर्थ हे पाहणं नाही आहे. पाहणं या शब्दामध्ये अधिक पाहणे गरजेचे आहे. अधिक पाहणे याचा अर्थ त्या दृष्टीने पाहणे. एखाद्या तुम्ही संग्रहालयामध्ये जा, त्या संग्रहालयात जात असताना अनेक लोक ते संग्रहालय पाहत असतात, पण काही लोक त्या संग्रहालयामधील प्रत्येक वस्तू निरखून पाहतात. काही लोक भराभर पाहून पुढे चालले जातात. आता जो निरखून पाहत असतो त्याला ती दृष्टी असते पाहण्याची, त्याला त्यामध्ये काहीतरी चमत्कारिक वाटते, म्हणून तो थोडा तिथे थबकतो, थोडा थांबतो. काही लोक ठीक आहे म्हणतात, भांडे कुंडे ठेवलेले आहे, अमुक आहे टमुक आहे असं म्हणून पुढे 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 जातात. परंतु त्यामध्ये एखादा असा सापडतो की जो वैज्ञानिक असतो,
त्याला त्या भांड्यामध्ये, त्या वस्तूमध्ये, त्या गोष्टीमध्ये इतका रस असतो की त्याचं तो संशोधन करू इच्छितो. म्हणजे सगळेच पाहतात, पण अधिक पाहणं संशोधकांचं जसं असते. आमच्या बाजूला इथे वेरूळ आणि अजिंठ्याच्या लेण्या आहेत. तुम्ही कधी इकडच्या भागात आले तर तुम्हाला त्या पाहायला मिळतील. अतिशय सुंदर लेण्या आहेत. पण आम्ही जेव्हा शाळेच्या सहली घेऊन जातो तिथे, तेव्हा मुलं धावत पळत पाहतात. मोठी माणसंही त्यांच्या मागे मागे चालत असतात. पण जेव्हा अभ्यासक येतात, संशोधक येतात, ते पाहत असताना ते एका ठिकाणी तासनतास उभे राहतात. याला अधिक देखणे म्हणतात. नुसतं पाहणं नाही, तर त्या पाहण्यामध्ये आपल्याला त्याच्यात काही सापडलं पाहिजे या दृष्टीने पाहणे. म्हणून समर्थ इथे सांगतात आहे की तुम्ही दृश्य पाहता, कारण डोळ्याचा तो विषयच आहे, डोळ्यांनी ते दिसणारच आहे ना. म्हणून नुसतं पाहू नका, तर त्या पाहण्यामागे त्यामध्ये असलेला जो भगवंत आहे तो आपल्याला दिसला पाहिजे. आम्हाला अजून भगवंत दिसला नाही याचा अर्थ तुमचं दृश्य बाजूला सरकलं नाही आहे. दृश्य बाजूला टाका. दृश्याच्या पलीकडे तो द्रष्टा आहे, तो भगवंत आहे, तो दिसला पाहिजे. म्हणून समर्थ इथे कसं म्हणतात पहा, दृष्टीस दिसे ते निरसे. जे डोळ्याने दिसते ते नष्ट होणार. ये विषयी श्रुती असे. याविषयी श्रुतीचं वचन आहे, यद दृष्टम तन्नष्टम. म्हणून ते दृष्टीस दिसे ते स्वरूप नहे श्रीराम. म्हणून तुमच्या डोळ्याने दिसते, त्याला आम्ही स्वरूप म्हणू शकत नाही. स्वरूप म्हणजे निज रूप. भगवंताचं जे रूप आहे, जे तुमच्या डोळ्याने दिसते, ते भगवंताचं निजरूप नाही आहे. तुम्हाला चर्मचक्षूंना जे दिसते ते पंचमहाभूतांनी तयार झालेल्या गोष्टी डोळ्यांनी दिसतात. जे मुळात नाशिवंत आहे ते तुम्हाला दिसते आहे. जे शाश्वत आहे ते त्या पलीकडे आहे. घुंगट के पट खोल रे तो हे राम मिलेंगे. याचा अर्थ हा घुंगट कोणता आहे, तर तो आम्हाला पंचमहाभूतांनी तयार झालेला, मायातीत असलेला, मायेत असलेला, आणि इतकंच नव्हे तर त्या पडद्यामध्ये आम्ही रममाण झालो आहे, पण त्या पडद्यामागचा जो कलाकार आहे तो आम्हाला कलाकार दिसला पाहिजे. आणि तो कलाकार दिसण्यासाठी पडदा बाजूला सारावा लागतो. म्हणून समर्थ म्हणतात, जे तुम्हाला डोळ्यांनी दिसते ते नाही आहे, कारण ते नष्ट होणार आहे. आणि जे तुम्हाला दिसत नाही आहे ते आहे, ते तुम्हाला शोधता आलं पाहिजे. स्वरूप ते निराभास. स्वरूप जे मुळात आहे ते निराभास आहे, त्याला भास नाहीच आहे. आणि दृश्य ते भासरे साभाष. सा भासास बोलिला नाश वेदांत शास्त्री श्रीराम. वेदांतामध्ये, शास्त्रांमध्ये या दिसणाऱ्या दृश्याला भास असं म्हटलंय. आम्ही त्याला मिथ्या म्हटलंय. कुठलाही शब्द वापरा, फरक नाही पडणार. जे दिसते आहे ते मुळात मिथ्या आहे, ते भास आहे. ते दृश्य हे भास असल्यामुळे, ते भासात्मक असल्यामुळे ते सत्य नाही आहे. आणि प्रत्यक्ष वस्तूला म्हणजे सद्वस्तूला भास म्हणता येणार नाही, कारण ते आहे. आणि पाहता दृश्यची भासे. वस्तू दृश्या वेगळी असे. स्वानुभवे पाहता दिसे. दृश्य सभाय श्रीराम. जेव्हा पाहणारे पाहतात तेव्हा त्याला दोन्ही गोष्टी दिसतात. दृश्यही दिसते आणि दृश्यामागे असलेलं जो कर्ता पुरुष आहे तोही दिसतो. तसा सोनाराला अलंकारही दिसतो आणि सोनाराला त्या अलंकारामधलं सोनंही दिसते. त्याप्रमाणे आम्हाला दोन्ही गोष्टी दिसल्या पाहिजे. दृश्य तर डोळ्याने दिसतेच, पण त्या दृश्यामागे आम्हाला तो भगवंत दिसला पाहिजे. मनुष्य दिसतो
त्या मनुष्यामध्ये असलेला अंतरात्मा, तो परमात्मा, तो निर्गुण परमेश्वर त्यामध्ये आहे. जेव्हा नाथांना त्या गाढवामध्ये परमेश्वर दिसला, तेव्हा त्यांनी आपल्या गंगेहून आणलेली जी कावड आहे ती त्याला पाणी म्हणून पाजली. सामान्य जनतेला गाढवाला पाणी पाजलं नाथांनी असं म्हणतील, पण नाथांना जर तुम्ही विचारलं का तुम्ही कोणाला पाणी पाजलं, तर ते म्हणणार नाही गाढवाला पाणी पाजलं. त्यांनी त्या परमात्म्याला ते पाणी अर्पण केलं आहे. नामदेव महाराजांनी कुत्र्याच्या पाठीमागे तुपाची वाटी घेऊन धावून त्यांना तूप घे, तुला ते रोडगे आवडणार नाही, ते तुला चांगले वाटणार नाही, तुपाची धार त्याच्यावर घे म्हणून त्या कुत्र्याच्या मागे लागले. लोकांना वाटेल की ते काय बा, त्यांना तो कुत्रा दिसत नव्हता. त्या कुत्र्यामध्ये म्हणजे त्या देहामध्ये असलेलं जे ब्रह्मतत्व आहे ते त्यांना तिथे दिसत होतं. आणि खरंच पुढे प्रत्यक्ष पांडुरंगाने तिथे आपलं मूळ रूप प्रगट करून दाखवलं होतं. ते पण केव्हा झालं, जेव्हा त्यांना त्यांच्या सद्गुरूची भेटी झाली. सद्गुरू विसोबा खेचर जेव्हा त्यांना भेटले, जेव्हा त्यांनी दिव्य दृष्टी दिली, त्यावेळेस त्यांना प्रत्यक्ष परब्रह्म या चराचरामध्ये नटलेलं आहे हे त्यांना जाणवू लागलं. कारण जेव्हा ते गेले होते औंढा नागनाथला, त्यावेळेस महाराज म्हणजे विसोबा खेचर हे अक्षरशः दोन्ही पाय शंकराच्या पिंडीवर ठेवून झोपले होते म्हणे. नाथांना ते पटलं नाही, सॉरी त्या तुमच्या नामदेव महाराजांना ते आवडलं नाही. नामदेव महाराजांनी विचारलं की काय हे असं झोपणं आहे का? ते म्हणाले बाबा मी थकलो आहे, माझ्यामध्ये ते सामर्थ्य नाही आहे माझे पाय उचलण्याचं. तुझ्यामध्ये ते सामर्थ्य असेल तर तू एक काम कर, तू माझे पाय उचलून दुसरीकडे ठेव. माझ्या देहाचा मला भान नाही आहे, माझे पाय कुठे आहे हे मला कळत नाही. असं जेव्हा विसोबांनी म्हटलं, तेव्हा नामदेव महाराजांनी आपल्या खांद्यावरचा पंचा काढला, त्यांच्या पाया घालून टाकला, त्या पायाला अद्धर उचललं, कारण शरीर जीर्ण जर्जर झालं होतं त्यांचं. जेव्हा दुसरीकडे ते पाय ठेवायला लागले, त्याच क्षणी आतमधून स्वयंभू पिंड पुन्हा निर्माण झाली. ते जिथे पाय टेकवत होते त्यांचा, तिथे भगवंत प्रगट होत होता. जेथे जातो तेथे तू माझा संगाती. सद्गुरूंनी तेव्हा शिष्याला दिव्य दृष्टी दिली की तू म्हणतो तिथेच परमेश्वर नाही आहे. जळी स्थळी काष्टी आणि पाषाणी सर्वत्र परमेश्वर नटलेला आहे. जर तो जळी स्थळी काष्टी पाषाणी जर आहे तर तो मानवात नाही का? तो आहेच, पण तो आम्हाला दिसण्यासाठी, ती दृष्टी प्राप्त होण्यासाठी सद्गुरूंची कृपा पाहिजे. म्हणून सद्गुरू भेटला पाहिजे. समर्थ सुद्धा तेच म्हणतात आहे, तुम्हाला डोळ्याने दिसते तेवढं तुम्ही पाहू नका. त्या डोळ्यांच्या पलीकडे जी दृष्टी आहे, ज्याला अधिक देखणे म्हणतात, ते अधिक आमच्या नामदेव स्वतः ज्ञानेश्वर माऊलींचा प्रसिद्ध अभंग आहे, अधिक देखणे तरी निरंजन पाहणे. योगीराज विनवले मन आले ओ माये, देह बळी देऊनी साधिली मे साधनी. देहाचा बळी दिल्याशिवाय, याचा अर्थ देहबुद्धी टाकल्याशिवाय आपल्याला काय मिळणार नाही. तेणे समाधान मग जोडले ओ माये. तेव्हा समाधान प्राप्त होईल जेव्हा या दृश्याला आम्ही बाजूला टाकू. दृश्य सारलं की तुमच्या समोर प्रत्यक्ष परमात्मा समोर उभा आहे. म्हणजे तुम्ही सगुणातून निर्गुणाकडे जाता आलं पाहिजे. सगुणातून निर्गुणात जाणे याचाच अर्थ मी परब्रह्म आहे याचा अनुभव घेणे. अनंगपण फिटले, माझे एकटेपण फिटलेलं आहे.
माया छंदा साठविले, सकळ देखणे आत्मस्वरूप ओम आहे. आता मी प्रत्यक्ष परमात्मा स्वरूप आहे याची अनुभूती झाली. चंदन जेवी भरला, असा त्या चंदनामध्ये सुगंध असतो. अश्वत्थ फुलला तैसा म्या देखिला निराकार ओम आहे. चंदनामध्ये आम्हाला चंदनाचं लाकूड दिसते, पण चंदनातला सुगंध दिसत नाही. आम्हाला पुष्प दिसते, पण पुष्पातला मकरंद जाणवत नाही. पण तो भ्रमराला जाणवतो, तो भ्रमर घेऊ शकतो, आम्ही घेऊ शकत नाही. त्याप्रमाणे भगवंत सर्वत्र नटलाय. पुरेपुरे आता प्रपंच पाहणे, या सगळ्या पंचमाभूतांनी तयार झालेला हा सगळा जो प्रपंच आहे हा जरा बाजूला सारा. आता निजानंदी राहणे स्वरूपी ओम आहे. आता मी माझ्या निजानंदामध्ये राहता आलं पाहिजे. मला परब्रह्म दिसलं पाहिजे. माझ्यात तर दिसेलच, पण माझ्यात तेव्हा दिसेल जेव्हा तुम्हाला समोर सुद्धा परब्रह्म आहे लक्षात येईल. पाण्यामध्ये राहणाऱ्या त्या मासोळीला पाण्याची कल्पना नसते. पाणी म्हणजे काय तिला माहीत नसते. त्या पाण्यामध्ये राहून सुद्धा ती त्याच्यापासून भिन्न असते. तसं आम्ही परब्रह्मामध्ये आहोत, परब्रह्म स्वरूप आहोत. आमच्या अंतर्बाह्य तो सगळीकडे नटलेला आहे, पण तो दिसण्यासाठी आमच्यावर आत्मकृपा झालेली नाही आहे. म्हणून ती आत्मकृपा सद्गुरूंच्या कृपेने प्राप्त होईल. म्हणून ऐसा ज्ञानसागरू रखुमा देवी वरू, विठ्ठल निर्झरू म्या देखिला ओम आहे. म्हणजे आम्हाला भगवंत सुरुवातीला सगुणात दिसतो आणि सगुणाच्या पलीकडे मग तो निर्गुण दिसतो. जेव्हा माणसांना आम्ही परमेश्वर मानू लागतो, प्राणीमात्रांना परमेश्वर मानू लागतो, तेव्हा त्या प्राणीमात्रांच्या पलीकडे सुद्धा परमेश्वर आहे. अर्थात त्याच्यामध्ये जे चैतन्य रूप आहे, जे आत्मरूप आहे, तो परमेश्वर आहे. त्याची सेवा म्हणजेच परमेश्वराची सेवा. शिवभावे जीवसेवा दरिद्री नारायणाची पूजा. शिवभावे जीवसेवा आहे हा महत्वाचा हे महत्वाचं तत्व आहे. शिवभावे असली पाहिजे आणि जीवभावे जीवसेवा नाही, मनुष्यभावे मनुष्य सेवा नाही. तर त्यामध्ये परमेश्वर आहे म्हणून आम्ही सेवा, म्हणून त्याला सेवा हा शब्द वापरलेला आहे. आम्ही कोणाची सेवा करत असतो? आपल्यापेक्षा जो श्रेष्ठ आहे, ज्येष्ठ आहे, आपल्यापेक्षा मोठा आहे, त्याची आम्ही सेवा करतो. लहानाची सेवा करतो का? त्याची सेवा नसते. सेवा त्याची असते की जो आपल्यापेक्षा ज्येष्ठ आहे. म्हणून भगवंताची सेवा, म्हणून ती शिव भावे. तो भगवंत कोणत्या रूपाने नटेल हे सांगता येत नाही. म्हणून तो भगवंत सर्व भूत प्राणी मात्रांमध्ये तो वास करतोय. म्हणून भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, आमची माऊलीच म्हणते. म्हणून प्राणी मात्रांमध्ये आम्हाला परमेश्वर दिसू लागतो, मग माणसांमध्ये तर दिसणारच. याचा अर्थ असा, तो सर्वत्र आहेच आहे, परंतु तो दिसण्यासाठी आम्हाला ती दृष्टी हवी आहे. ईश्वर सर्वभूतानाम, भगवद्गीतेतलं भगवंताचं वचनच आहे, मी सर्वत्र आहे. ईश्वर सर्वभूतानाम वृद्धेषु अर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया. ज्याप्रमाणे यंत्रावर आरूढ झालेला आम्हाला तो चालक दिसत नाही, गाडी चालताना दिसते. आम्ही जमिनीवर उभे राहा, आकाशात पहा, आकाशात विमान उडताना दिसते आहे. वैमानिक दिसतो का हो? नाही दिसत. तुम्ही म्हणाल विमान उडते आहे. विमान उडते नाही, विमान उडवणार आहे म्हणून विमान उडते आहे.
गाडी धावताना दिसते, गाडी कुठे धावते? गाडी धाववणार आहे म्हणून गाडी धावते. गाडी मुळात निर्जीव आहे, तसा आमचा देह हा मुळात निर्जीव आहे. कारण तो पंचमहाभूतांनी तयार झालेला आहे, तो नष्ट होणार आहे. दृश्य नष्ट होणार आहे, अदृश्य कायम राहणार आहे. तसा आमच्या शरीरामध्ये तो आत्माराम वास करतो आहे, तो आम्हाला दिसला पाहिजे. आणि तो दिसण्यासाठी समर्थ नानाविध प्रकारचा या ठिकाणी दृष्टांताचा भडीमार तुमच्यासाठी करतात आहे की बाबा आता तरी समजून घे की तूच परमेश्वर आहे. या दृश्याला जरा तू बाजूला सार. जे निराभासी निर्गुण त्याची काय सांगावी खुण, परी ते स्वरूपी जाण सन्निधसे श्रीराम. ते सन्निधची असे म्हटलंय, अत्यंत जवळ आहे माझ्या. आपण म्हणतो ना काखेत कळसा आणि गावाला वळसा, त्याप्रमाणे माणसाची अवस्था होते. जवळच असते, ते दिसत नाही. आम्ही लहान असताना एक हिंदीमध्ये एक पाठ होता, तुम्हाला नक्की काही लोकांना माझ्या वयाचे असतील त्यांना असेल कदाचित. आमचे वडील ते गमतीने फार छान शिकवायचे. त्या धड्याचं नाव होतं मामा की ऐनक. तो चष्मा होता मामाचा, त्यांना घरात सापडे ना. घर धुंडलं, सगळीकडे पाहिलं, कुठे गेला कुठे गेला कुठे गेला कुठे गेला, चष्मा सापडत नाही. म्हणून त्यांची चिडचिड झाली. मग काय करावं त्यांनी? घरात असलेल्या माणसांना विचारलं, का आमचा चष्मा दिसला का? त्यांच्या घरातली एक लहानशी मुलगी होती, ती धावत आली आणि त्यांनी म्हटलं, मामाजी ऐनक मिल गई, मामाजी ऐनक मिल गई. तर तो म्हणाला, मिल गई ते बताओ कहाँ है तो बताओ. तर ती हसली आणि तिने सांगितले की मामाजी ऐनक आपके सिर पर ही है, माथे पर लगी हुई है. डोळ्यावर नव्हती ती, डोक्यावर होती. आपल्या जवळ आपली वस्तू आहे पण ती आम्हाला सापडत नाही. तसा भगवंत आमच्याच जवळ आहे. तुझं असे तुझं पासी, तुझं तुझ्या जवळच आहे, परी तू जागा चुकला अशी. तो पाहत कुठे होता? घरभर पाहत होता मामाजी. माझा चष्मा कुठे गेला म्हणून सगळं घरभर धुंडत होता, पण तो सापडत नव्हता चष्मा. मग सापडला कुठे? डोक्यावर सापडला, माथ्यावर सापडला त्याच्या. तसा मनुष्य जगभर फिरतो आहे, भगवंत भेटत नाही. काय करू काय करू? सद्गुरू म्हणतात, भगवंत कुठे शोधतोस? तो दूर कुठे आहे? जवळच आहे. इथेच समर्थ तेच म्हणतात, सन्निधची असे, तो तुझ्या जवळ आहे. ठाईच बसून करा एक चित्त, एका ठिकाणी बसा, भगवंत तिथेच आहे. बहु हिंडता सौख्य होणार नाही. कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो. संत सांगती ते ऐकत नाही, कोंबडी बकरी खातो रे बाबा, कशाला पंढरी जातो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं प्रसिद्ध भजन आहे. आम्ही आमच्यामध्ये बदल घडवावा यासाठी अध्यात्माचा सगळा प्रपंच आहे. आमच्यात बदल होणे याचा अर्थ माझ्यामध्ये सद्गुणांचा अंगीकार होणे, सद्गुण माझ्यामध्ये येणे आणि शेवट त्या सद्गुणांचा काय होईल तर सद्गुण म्हणजे मी स्वतः परमेश्वर आहे याची अनुभूती होणे. म्हणून राहिलेला भाग आपण उद्याच्या निरूपणात पाहूया. अतिशय सुंदर विषय समर्थ इथे सांगतात आहे. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या त्या परमेश्वराला विनम्र अभिवादन करतो आणि आपल्याला प्रार्थनापूर्वक उद्याच्या निरूपणासाठी आमंत्रित करतो. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ.